नमस्कार, सत्ताकारांमध्ये आपलं स्वागत आहे। आज दिवसभर बीड जिल्ह्यातील गुंडांना जी कारागृहात मारहाण झाली त्याची चर्चा आपण ऐकतोय। ज्या गुंडांची जिल्ह्यात दहशत होती त्याच गुंडांना जिल्ह्यातच ठोकण्यात आलं म्हणजे फटके देण्यात आले। आणि ते गुंड म्हणजे कोण, तर एका गुंडाचं नाव आहे वाल्मिक कराड आणि दुसऱ्याचं नाव आहे सुदर्शन घुले। वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येकांडातील मुख्य आरोपी म्हणून त्या ठिकाणी तो कारागृहात आहे। आणि त्यानंतर सुदर्शन घुले हा त्या ठिकाणी सरपंचांची जी हत्या झाली त्या ठिकाणी मारायला होता आणि तो संपर्कात होता आणि तोच क्रूर पद्धतीने मारण्यासाठी पुढे होता, म्हणून आपण त्याचं नाव घेतोय। हे दोघेही जण आणि इतर 4 जण हे सर्व बीड जिल्ह्यातील बीड कारागृहात आहेत। आज सकाळी 9 ते 10च्या सुमारास किरकोळ वादावरून एक वाद सुरू झाला आणि त्या वादाचे रूपांतर हळूहळू एकमेकांवर धावून जाण्यात, एकमेकांच्या कानशिलात मारण्यात आणि चापटा बुक्क्याचे मारहाणीपर्यंत हे प्रकरण गेलं। या प्रकरणाची माहिती बाहेर आली आणि दिवसभर त्याच अनुषंगाने चर्चा होत राहिली। मात्र बीड जिल्हा कारागृह प्रशासन जे आहे त्यांनी सांगितलं की अशी काहीतरी घटनाच घडली नाही। मग त्यांनी दाखवलं की एक दुसऱ्या 2 कैद्यांमध्ये वाद झाले, मात्र वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांना कुठल्याही प्रकारची मारहाण करण्यात आली नाही। मात्र या अनुषंगाने जे आष्टीचे आमदार आहेत सुरेश धस, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देखील या प्रकरणात नेमकं कसं झालं, कुठल्या बॅरकमध्ये होते, कुणी मारहाण केली, कशी मारहाण केली याची माहिती सांगितलेली, ती सगळ्या महाराष्ट्रासमोर जगासमोर आलेली आहे। मात्र प्रशासन म्हणतं की वाल्मिक कराड आणि सुदर्शन या दोघांना मारहाण झालेलीच नाही। मग मारहाण झालेलीच नाहीये तर ज्या व्यक्तींनी मारहाण केली म्हणून नाव पुढे आलं त्यांची कारागृहातून दुसऱ्या ठिकाणी रवानगी का करण्यात येत आहे, का त्यांना दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करण्यात येत आहे? आणि ज्यांना शिफ्ट करण्यात येत आहे त्या आरोपींनी माध्यमातल्या काही लोकांसोबत बोलताना सांगितलं की वाल्मिक कराडच्या लोकांनी, वाल्मिक कराडनीच आम्हाला मारहाण केली आणि आम्हालाच आता या ठिकाणाहून हलवत आहेत। म्हणजे आता या प्रकरणाची गुंतागुंत इतकी मोठी आहे ना, खरं तर मारहाण करण्यात आल्याची माहिती बाहेर आली, त्यानंतर सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर कारागृह प्रशासन म्हणतं असं झालं नाही, पुन्हा कारागृह प्रशासनातलेच लोक त्यातील जे आरोपी जे आहेत त्याला मारणारे कारागृहात सगळेच हे आरोपी असतात। मात्र वाल्मिक कराडला आणि सुदर्शन घुलेला कारागृहात मारहाण कोणी केली तर ती महादेव गीते आणि अक्षय आठवले या दोघांनी मारहाण केल्याचं सांगितलं जात आहे। मात्र हे 2 कोण होते तर हे कधी काळी या संबंधितच होते। मात्र वाल्मिक कराडसाठीच काम करत असताना हे आत गेले आणि यांना वाचवण्याचा प्रयत्न हा वाल्मिक कराडच्या लोकांकडून, वाल्मिक कराडकडून झाला नाही, असा एक ठपका त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आणि वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील वाल्मिक कराडवर आरोप करण्यात आलाय की आम्ही यांच्यासाठी काम करत होतो, मात्र आम्हाला ती मदत करण्यात आलेली नाही। मात्र असं सगळं हे होत असताना महादेव गीते हा कुणाचा माणूस आहे, अक्षय आठवले कुणाचा माणूस आहे, आधी माणूस कुणाचा होता हे महाराष्ट्राला माहिती आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही। मात्र त्या ठिकाणाहून जर तसं घडलंच नाही कारागृहात तर मग त्याला गीतेला त्या ठिकाणाहून काय हलवत, का त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवत होते, हा एक महत्त्वाचा प्रश्न। या प्रश्नाचं उत्तर कारागृह प्रशासनाला असेल, महाराष्ट्र सरकारला असेल, महाराष्ट्राच्या गृहमंत्र्याला असेल, याचं उत्तर द्यावंच लागणार आहे। त्यामुळं या सगळं गौडबंगाल जो आहे, जो बनाव आहे एकमेकांवर आरोप करण्याचा, एकमेकांवर ढकलण्याचा, हा नेमका महाराष्ट्राला एक वेगवेगळे प्रश्न निर्माण करायला भाग पाडतोय। कधी कधी असं देखील एक असं वाटतं देखील आणि तशी चर्चा देखील पुढे येते की वाल्मिक कराड हा बीडच्या कारागृहात असला तरीही बीडच्या कारागृहात जशी त्याला एक बडखास्त आहे, त्याला छान जेवण मिळतंय, त्याला एक कुठला तरी फोन आहे, त्या फोनवरून परळीला फोन केला जातो असं सुरेश
धस यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. मग अशी बडदास्त जरी ठेवण्यात येत असेल तरीही विरोधक देखील त्या ठिकाणी आहेत आणि हा एक गँग आहे, तर ते उद्या परवा किंवा कधीही वाल्मिक कराडला ठोकू शकतात, मारू शकतात, गोंधळ घालू शकतात. हे प्रशासनाला कळालं नाही का? ही प्रशासनाची चूक म्हणता येईल का, डोळेझाक म्हणता येईल का, आंधळेपणा म्हणता येईल का, बेफिकीरपणा म्हणता येईल? हे असे अनेक प्रश्न या निमित्ताने पडतायत. मात्र सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की कधी काळी दहशत असलेला हा गुंड त्याच ठिकाणी मार खातोय, मार खाण्याची वेळ येते आणि मारणारे कोण आहेत? तर जे कधी काळी आपण सांगितल्याच्या नंतर आपले काम ऐकायचे, आपल्या इशाऱ्यावर चालायचे, असेच लोक त्याची दहशत त्या जिल्ह्यातील कारागृहात मोडून काढत आहेत. त्यामुळं कुठंतरी याला एक वेगवेगळे कंगोरे आहेत आणि वाल्मिक कराडला आता बीडच्याच कारागृहात ठेवायचंय का दुसरीकडे शिफ्ट करायचंय, हा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय. आता सुरेश धस जे आहे तर ते म्हणतात की तिथंच का ठेवताय, संभाजीनगरला ठेवा किंवा नागपूरला हलवा किंवा अजून कुठेतरी येरवड्याला हलवा. मात्र हे तिथंच ठेवतात का कुठं अन्य ठिकाणी हलवतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र या एकंदरीतच या आजच्या घटनेवरून किती खोटं बोलण्याचे प्रकार सुरू आहेत, या अनुषंगाने नेमकं खरं काय आहे हे महाराष्ट्राच्या समोर येईलच. तुम्हालाही काय वाटतं तुम्ही देखील कमेंटच्या माध्यमातून व्यक्त व्हावं. आमचे व्हिडिओ आवडले असतील तर ते शेअर करावेत, लाईक करावेत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करावं. धन्यवाद.